गुड मॉर्निंग यूट्यूब फ्रेंड्स, सर्वांना खूप खूप शुभ सकाळ। आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल। मागच्या 2 दिवसापासून नाशिकचा दौरा आपला चालू आहे। नाशिकला कार्यक्रमानिमित्त मी पाचोऱ्याला आले होते। आणि कसं आहे ना की पूर्वी मी इकडे खूप कार्यक्रम केले आहेत, आता मी इकडे कार्यक्रम करत नाही, पण नाशिक भागाशी एक संबंध जोडलेला आहे की जो कायमचा आयुष्यभर राहणार आहे। आणि ते सगळ्यांना वाटतं खूप दरवर्षी की मी यात्रेला यावं, म्हणजे त्या निमित्ताने भेटीगाठी होतात। पण 2-4 वर्षापासून मी येऊ शकले नाही, पण यावर्षी मी आले आणि त्या निमित्ताने इकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी वेगवेगळ्या ठिकाणी व्लॉग बनवलेले आहेत। काही व्लॉग मी अपलोड केलेत, काही अपलोड करणार आहे। तर तसंच दादांकडे आलं, काय नाव दादा? सागरपूरकर दादांकडे आलेलो आहोत। आणि आमचे खास फ्रेंड भीमा नागरे जे मोबाईल आता कॅमेरा हँडल करत आहेत, त्यांना पण मी दाखवणार आहे तुम्हाला। तर खास विषय असा होता ह्या व्लॉगचा की बैलगाडा शर्यत बरेच लोकांनी तुम्ही ऐकले असेल किंवा हा पण एक छंद आहे लोकांचा, आणि ही पण एक खूप जुन्या काळापासून चालत आलेला हा खेळ आहे। पण तो नादाचा विषय, आणि मी कधी ह्याबद्दल जास्त मला माहिती नाहीये, मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कदाचित, आणि कधी त्या संबंधात व्हिडिओ वगैरे काही बनवण्याचा योग नाही आला। पण आज योगायोगाने पाचोऱ्याला आल्यानंतर मग दादांकडे आलोय आपण, आणि दादांना आपण विचारू आता बाकीची काय काय माहिती आहे म्हणून। किती बैल आहेत आता तुमच्याकडे? म्हणजे येणं जाणं चालू असतंय का? आणि जे खास खास कोणते त्यातले जे? आणि हा सोन्या मग त्याला नाही जायचं? खरं म्हणजे मला ना ह्या फील्डमध्ये काहीच माहित नाही जास्त, गाडा फील्डमध्ये। तर यांचं कसं असतं, तुम्ही यांचं प्रॅक्टिस करतात ना? कुठं कसं? म्हणजे ते वेगळी तुमची जागा आहे, वेगळी पट्टी पळवायचं त्यांना? मग यांचं हे पण लय असेल ना, म्हणजे खाद्य वगैरे सगळं ध्यान ठेवायला लागत असं? 2 किलो त्याला रोजचा खायला, 2 किलो काजू बदाम वेगळे, 6 लिटर दूध, काजू बदाम पण, दूध पण? अरे बापरे, ही तगडा खुराक आहे हा तर। 2 किलो म्हणजे हे नाद एवढा सोपा नाही। 2 किलो खुराक, 6000 रुपये खर्च, अर्धा किलो खोबरं आणि काजू बदाम वेगळे। अरे बापरे। अच्छा, म्हणजे जे चांगले बैल तयार आहेत ते नाही द्यायचे थोडक्यात? मागे शेण पडत का, कुत्र ठेवी। अरे बापरे, काम नाही आम्हाला। किती वर्षाचा असेल हा? 3-3.5 वर्ष। चांगलं आहे। मला इकडे हिरवळ कसं काय एवढं उन्हाळ्यामध्ये? पाणी कुठलं, कसंच पाणी? पाटाचं पाणी आहे का? बागात अंगुराचा वाळलाय वाटतं, छाटणी झाली का आता ही? आता हे कसं परत जर बाग गाडी तयार करायची, मग ते काड्या लावा लागतात का? ती बनवायची, त्याच्यातून परत फळ येतं। ओके 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 ओके। त्याच्यातून जी मेन काडी ती ठेवायची, बाकी छाटणी करायची। कांदे